नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की पोलीस कोठडी आणि न्यायालयीन कोठडी म्हणजे काय, यामध्ये फरक काय आहे. तर चला पाहूया. तर आपल्याला अनेक वेळा क्राईमच्या बातम्यांमध्ये ऐकायला मिळतं की आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे किंवा पोलीस कोठडी दिली आहे. पण यामध्ये कोणता फरक आहे हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. बऱ्याच लोकांना यामध्ये संभ्रम असतो. याचा अर्थ असा की काही लोकांना पोलीस कोठडी आणि न्यायालयीन कोठडी यामधला फरकाचा तपशील समजत नाही. चला तर मग आपण या दोन्ही प्रकारातील फरक काय आहे हे जाणून घेऊया. तर पोलीस कोठडी म्हणजे जेव्हा पोलीस एखाद्या व्यक्तीला अटक करतात त्यानंतर आरोपीला पोलीस स्टेशनच्या लॉकअपमध्ये किंवा संबंधित प्रकरणाचा तपास करणाऱ्या यंत्रणेच्या भौतिक कोठडीत ठेवले जाते. या कोठडीत ठेवलेल्या व्यक्तीला न्यायालयात हजर केल्यापूर्वी पोलीस चौकशी करतात आणि पुरावे गोळा करतात. पोलीस कोठडीचा कालावधी सामान्यतः 15 दिवसापर्यंत असतो. यासाठी दंडाधिकारी ठरवतो की आरोपी पोलीस कोठडीमध्ये ठेवावा का न्यायालयीन कोठडीमध्ये. 24 तासाच्या आत पोलीस आरोपीला न्यायालयात हजर करावे लागते. तर या सर्वाला पोलीस कोठडी असं म्हटलं जातं, म्हणजेच पोलीस कस्टडी म्हटलं जातं. तर आपण पुढे पाहणार आहोत की न्यायालयीन कोठडी म्हणजे न्यायालयीन कस्टडी म्हणजे काय. तर न्यायालयीन कोठडी म्हणजे आरोपीला तुरुंगात ठेवणे आणि त्याला न्यायालयाच्या ताब्यात देणे. जेव्हा आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावली जाते तेव्हा तो पोलीस कोठडीमध्ये नसून तुरुंगात ठेवला जातो. न्यायालयीन कोठडीमध्ये असलेल्या आरोपीला जामीन अर्ज दाखल करण्याचा अधिकार असतो. जामीन मंजूर झाल्यास त्याची न्यायालयीन कोठडी संपते. न्यायालयीन कोठडी अधिकतम 90 दिवसापर्यंत असू शकते. जर गुन्हा गंभीर असेल, जसं की 10 वर्षापेक्षा जास्त कारावास असलेला असेल, तर इतर सर्वसामान्य गुन्ह्यासाठी 60 दिवसापर्यंत न्यायालयीन कोठडी वाढवता येते. तर अशा प्रकारे तुम्हाला समजलं असेल की पोलीस कस्टडी म्हणजे काय आणि न्यायालयीन कस्टडी म्हणजे काय. तर या दोन्ही प्रकारामध्ये मुख्य फरक म्हणजे पोलीस कोठडीमध्ये तपास आणि चौकशी चालू असते, तर न्यायालयीन कोठडीमध्ये आरोपीला न्यायालयाच्या ताब्यात ठेवले जाते आणि त्याची जामीन अर्जाची प्रक्रिया सुरू होऊ शकते. तर अशा प्रकारे व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.